बघतेत बघा. झाला माझा केक घेऊन. पकडा. तुम्ही चष्मे का लावले दोघांनी? संध्याकाळचं कुठे डोळे चमकायला लागले तुमचे? संध्याकाळचे डोळे चमकायला लागले यांचे दोघांचे. तुझं ऐकलं मी बघा किती का ऐकलं मी. आवाज बंद करा रे. एव्हरीवन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज तुम्ही एवढा माझा जो एनर्जी लेवल माझी एवढी झाली आहे तेच कारण पण तेच आहे की आज आमच्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी आहे. आणि सकाळपासून त्यांना कोणीच विश नाही केले. माझ्या लक्षात होतं, दुपारी आलं होतं माझ्या लक्षात, पण म्हटलं जाऊ त्यांना सरप्राईजच देऊ. तर सरप्राईज देण्यामागचं कारण पण की आत्ता आम्ही बाहेर गेलो होतो, थोडंसं मला डॉक्टरकडे जायचं होतं. तर तेव्हा यातनी मी केक घेऊन आले. तर ते गेलेत बाहेर. थोडंसं भाजी, असं छोटासा केक आहे चॉकलेट ट्रफल आणि त्याच्यावर लिहिले पप्पा आणि आई साहेब. तर पप्पाला अजिबात मूड नाही आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं कारण, आणि मम्मी खूप एक्सायटेड असतात प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे आता बघू आपण पप्पा आणि मम्मीची रिॲक्शन कशी होते. ही ऑन कॅमेरा रिॲक्शन त्यांना काही म्हणजे काहीच माहिती नाही. तर आपण आता अमोलला विचारूया त्यांना काय वाटतंय ते. काय वाटतंय हो तुम्हाला? ते गुडूचा मोबाईल गुडूचा बॉल शोधतायत. गुडूचा बॉल गेलाय त्याच्या खाली. तर काय वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटते. कसलं वाटतंय भारी? त्यांना खूप भारी सरप्राईज मिळणार आहे. तर मम्मी आणि पप्पा खूप खुश होतील. त्यांना कारण सकाळपासून आम्ही कुणीच विश नाही केलं. ऍक्च्युली माझ्या लक्षात पण नव्हतं. बरोबर आहे, जे बरोबर म्हटले, माझ्या लक्षात नव्हतं. तर ज्यावेळी मला आठवण करून दिली, मला असं मी बघत होते की घरात कोणाच्या माझ्या व्यतिरिक्त कोणाच्या लक्षात येतं का, पण कोणाच्याच लक्षात आलं नाहीये. तर ऑन द स्पॉट जे होतं ते चांगलं होतं. तर तसंच त्यांचं सेलिब्रेशन होणार आहे. तर बघू आपण काय रिएक्शन होते. आणि म्हणूनच मी ब्लॉग चालू केलाय की त्यांना काय वाटतं ते बघण्यासाठी. चला आपण त्यांची वाट बघूया आता थोडं. पप्पा येईपर्यंत आम्ही एक गेम खेळणार आहे. मम्मी पप्पाची वाट बघूच. तर मागवायचं गुडू मागवायचं हो माग हो, ते पडलं पाहिजे. आणि एकच चान्स आहे तुला. बघा इकडे आणि तुला अडकलं त्याच्यात. चला स्टार्ट. परत मधला सेट बघू आता जयला किती नेम आहे. गेला हरला होऊन झाला का तुमचा? का काढून गेला का बॉल? पडेल ना ते. आता वाजलेत 8 आणि मम्मी पप्पा अजून पण नाही आलेत. वाट बघतोय आम्ही. आणि जेवायला पण बाहेर जायचंय. त्यांना हे पण नाही माहिती जेवायला बाहेर जायचंय म्हणून. अमोल तुम्हाला माहिती आहे? हो मला माहिती आहे. कुठे जाणार आहे आपण? कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं? आपण तिकडे नको जायला. मागच्या वेळेस तिकडे गेलो होतो तिकडं चिंचवण मध्ये जाऊ आपण. चिंचवण खूप भारी आहे. कुठं आलं बघ बरं. पप्पा खाली लॉक तुटले. काय उघडा नको म्हणू. दरवाजा का उघडत नाहीये? पप्पा चावी असेल पप्पाकडे बघा बरं. उघडत नाहीये. तुम्ही गॅलरीतून या मग आता. चावी आणा म्हणा. चावी इथून नाही. होय गोडू, कोण सांगितलं दरवाजा लावायचा तुला?
उघडून पप्पाला. आता काय काय दरवाजा लावला आता पॅक दरवाजा पॅक झाला ना आता काय केलं? पण नुसतं साधं लावायचं ना, त्याला फार लॉक करून ठेवलंय. गुडून लावला बरं का आता. मला स्वयंपाक करायचंय, किती वेळ झालाय. मम्मी म्हणतात खाली झोपायला लागेल मला. पप्पाने आणली की चावी. हॅपी अॅनिव्हर्सरी. मग ते कुत्रं बांधलं बाहेर मी पाणी पाजायचं. मग अॅनिव्हर्सरी नाही करायची का? अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. अॅनिव्हर्सरीची खूप खूप शुभेच्छा. शनिवार आहे आज. गुड तुला काय खायचं बाळा? यांनी गाणी लावलेत मला कॉपीराइट लागले. झालं की तुझी ऑर्डर देऊन टाकला कोणतं माहित होतं ना आपण तरी मी काय पप्पा आणि मम्मी तुम्हाला एक क्वेश्चन आहे आता. तुमच्या लग्नातलं कुठला सीन आठवतोय का तुम्हाला? तुम्हाला आठवतंय काही क्षण आठवतंय का? लग्नाच्या दिवशी किंवा लग्नापासून तर आतापर्यंत लग्नामध्ये लय मुरक्याने घास खाऊ घातला तुम्हाला. मुरक्या मारून घास खाऊ घातला होता लग्नामध्ये. मला आठवतो बरं का घातला असं हसले होते ते तुम्ही आता परवा मग फोटो पण आहे ना आपल्याकडे. हो आहे ना फोटो आहे ना देणार आहे तुला पापड देणार आहे. कसं भारी होते बाबा. तुम्हाला काय आठवतंय? पता नाही सांगा. हा बाबा सांगायला लागेल तुम्हाला. नाही मला काय नाही नाही आठवायला लागेल तुम्हाला. आतापर्यंत सगळ्यात चांगला क्षण मम्मी सोबतचा. सगळे दिवस चांगले. चला काही
हा हा काय घाबरत का काय बाळा ते आपले तुम्हाला दोघांना आणखीन एक क्वेश्चन आहे माझा. जर पप्पाची एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर ती कोणती? मम्मी सांगा. पिठलं. नाही कुठली गोष्ट आवडत नाही म्हणजे स्वभावातली तुमची. सांगा. म्युझिक बंद आहे तोपर्यंत. जाताना कधी ऑफिसला जाताना कधी बाय टाटा करत नाही ही गोष्ट आवडत नाही. पप्पा रोज करत जाणार का तुम्ही आता? आता नाही ग आता करतात ते तसं काही नाही गुडच्या याने काय ना करतात आता टाटा बिटा करला का वय राहिलाय. टाटा करायला वय नाही लागत. त्यावेळेसची गोष्ट चालली त्यावेळेस तू सांगायचं आत्ताच नाही आता म्हणजे आतापर्यंत असं म्हणते. हा आतापर्यंत कुठली गोष्ट पप्पाची आवडत नाही ती त्यांनी चेंज करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला टेन्शन नाही. काय म्हणता पाहिजे चिडचिड करणं वयामानानुसार चिडचिड होते त्यांची. पप्पा तुम्हाला? पप्पा कॅमेऱ्याला असतात बरं का? पप्पा तुम्हाला कुठली गोष्ट मम्मीची आवडत नाही? पप्पा आठवतोय थांबा. मोबाईल सारखं बघ नाही मोबाईल बघले नाही. हे सगळ्यात बरोबर आहे. खूप मोबाईल बघते मोबाईल नाही ना माणसं डोक्यात ते तुझ्या सुरू एवढं कमी झालं त्याच्यामुळे मोबाईल कमी बघायचा. आता न आवडती गोष्ट सांगितली ना आता आवडती कोणती ती सांगायची. आवडते सगळ्यात जास्त आवडती कोणती गोष्ट आहे स्वभावातली? सांगा. पप्पा तुम्ही सांगा तोपर्यंत मम्मी विचार करतात. त्यांच्या स्वभावातली सगळ्यात जास्त आवडती तुमची कोणती गोष्ट आहे? स्वभावातले काय पप्पा आठवते. या कधी कुठली तरी गोष्ट जास्त आवडत असेल ना? समजून घेतलं तुम्ही असं म्हणा. मम्मी तसा विषय तसा नाही तुला देऊ. नाही तिला नका देऊ. नाही सोयाबीन चिल्ली खायची. सोयाबीन चिली खायची. तिखट आहे ना खूप त्याच्यामुळे थोडस. हा माझ्यातलं देईल. सांगा मम्मी तुम्हाला कुठली गोष्ट आवडली पप्पाची आतापर्यंत सगळ्यात जास्त? खूप काळजी घेतात ती गोष्ट मग तुम्ही काय म्हणत असता सारखी माझी काळजी नाही करत काय नाही? बायकोचं असतंच तसं ना स्त्रीचं. बाबा तुम्हाला कुठली आवडली? म्हणजे मुलांचं शिक्षण करणे पहिल्यापासून ध्येय होतं. नाही मम्मी बद्दल कुठली आवडली? मम्मी बद्दल काय सांग. काय सांग सगळं चांगलं काय सांग. सगळं चांगलं होतं. मम्मी बद्दलची सगळ्या गोष्टी आवडल्यात पप्पाला. डाएट कोक अवेलेबल नव्हता म्हणून थम्सअप घेतोय. पण डाएट कोक आवडतो. डाएट कोक आवडत नाही. मग तुम्ही ORS घ्या ना. ORS अवेलेबल नाही तर कसं घ्यायचं? थम्सअप नाही मला नाही आवडत थम्सअप. नॉर्मल थम्सअप घ्यायचं. थंड गोष्टी नाही आवडत मला. मला फक्त गरम गोष्टी आवडतात. गरम आहे जास्त. चाय.
तर अशा पद्धतीने आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता मी गुडूला मॅगी करत आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर गुडू काय करायचं, व्हिडिओ आवडला आणि तर आणि आणि एक मिनिट, आम्ही तिथं जेवण करत होतो ना, तर गोडू म्हणले तिथं ते वेटरला की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर त्या वेटरनी पण केलं आणि तुम्ही पण करा. हो, आणि कमेंट पण करा. बाय बाय. सबस्क्राईब करा. काय अजून काय करायचं? असं काय चला बाय करा. बाय बाय. गुड नाईट. शेअर करा, सबस्क्राईब करा. मग